माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासाठी एक निरोप समारंभावर आधारित अतिशय विनोदी आणि तितकीच भावनिक कविता आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तेव्हा आपणास जर ही कविता आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या कवितेला सुरुवात करूया. शाळा म्हणजे अभ्यासाचं मंदिर म्हणतात. शाळा म्हणजे अभ्यासाचं मंदिर म्हणतात, पण आमच्यासाठी ती रोज उघडणारी मस्तीची प्रयोगशाळाच होती. शाळा म्हणजे अभ्यासाचं मंदिर म्हणतात, पण आमच्यासाठी ती रोज उघडणारी मस्तीची प्रयोगशाळाच होती. पहिल्या बेंचवर बसवलं की जबरदस्तीने विद्यार्थी आणि शेवटच्या बेंचवर बसलो की विचित्र कलाकार. मग हळूच कोणीतरी आवाज काढणार, तावातावाने सर येणार आणि शिक्षा मात्र बिचाऱ्या दुसऱ्यालाच. पण शपथपूर्वक तुम्हाला सांगतो, आवाज कोणी काढला हे आम्ही सरांना कधीच कळू दिलं नाही. आमचा डबा उघडण्याआधीच संपलेला असायचा. कोणी खाल्ले याचा मात्र पत्ता नसायचा. चुकून सरांनी पाहिलंच तर आमचं भावनिक उत्तर, आई शपथ खाल्ले नाही सर, फक्त चव बघत होतो. आम्ही गृहपाठ केलेलाच नसायचा तरी सर वही घरी विसरलो हा संवाद रोजचा असायचा. आम्ही गृहपाठ केलेलाच नसायचा तरी सर वही घरी विसरलो हा संवाद रोजचा असायचा. हे सरांना कळतच नव्हतं असं बिलकुल नाही. सर कदाचित म्हणत असावेत, जा बेटा जी ले अपनी जिंदगी. घंटा वाजली की जीवात जीव यायचा आणि शिक्षक वर्गात आले की संपूर्ण वर्गात अचानक शांततेचा अध्याय सुरू व्हायचा. इथून पुढे गेल्यानंतर काय होईल माहित नाही, पण शाळेच्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही. वंदन करतो या शिक्षकांना, वंदन करतो या शाळेला. रिअली मिस यू ऑल फ्रेंड्स. धन्यवाद.